कल्याणच्या दुर्गाडीबाबत कोर्टाच्या ऐतिहासिक निकालामुळे आता दुर्गाडीचा लढा आणि मलंगगडाचा लढा याची आठवण सातत्याने निघतेय। या दोन्हीचा प्रमुख दुवा म्हणजे धर्मवीर आनंद दिघे। एकूणच हे दोन्ही मुद्दे शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीला कसे पोषक होते, आनंद दिघेंची धर्मवीर ही ओळख आणखी दृढ करण्यात कसे महत्त्वपूर्ण ठरले याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट। कल्याण दुर्गाडी किल्ल्यावरून हिंदू मुस्लिम वाद गेली 40 ते 45 वर्ष सुरू होता। अखेर कल्याणच्या दिवाणी न्यायालयानं मशीद संघटनेचा मालकीचा दावा फेटाळला आणि ही जागा राज्य शासनाच्या मालकीची आहे असा ऐतिहासिक निकाल दिला। या निकालानंतर अनेकांना मलंगगडाची आठवण झाली। दुर्गाडी किल्ला आणि मलंगगड या दोन्हीला जोडणारा समान दुवा म्हणजेच धर्मवीर आनंद दिघे। मलंगगड हाजी मलंग पाडणार आहे ही बोंबाबोंब होती। ह्या बोंबाबोंबामध्ये आम्ही दुपारपासून निघत होतो तर साहेबांबरोबर होतो, पण वरून पोलीस लोक लाठीचार्ज करत होते, कार्यकर्त्यांना मारत होते। आणि तेव्हा सत्ता कुणाची होती? काँग्रेसची होती। तेव्हा कोणाचं कोणा चालत नव्हतं, शिवसेनेचं कोणा चालत नव्हतं। पहिले टेमी नाक्याला तुम्ही 4 जण उभे राहिले तर पोलीस यायचे आणि मारायचे आणि पळवायचे सर्वांना, कोणाला नाक्यावर कोणाला उभं राहून देत नव्हते। अशी परिस्थिती पहिले होती। त्या ह्याच्यामधनं साहेबांच्या ड्रायव्हरला मारला गेला। असं करता करता आम्ही संध्याकाळी 7:30, 8, 9 वाजता आम्ही वर पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर पहिले साहेबांवर घेतला SRPने साहेबांना लाठीचार्ज केला। या दोन्ही गडाच्या मुक्ती लढ्यात धर्मवीर आनंद दिघेंनी मोठा वाटा उचलला। श्री मलंगगड आंदोलनाची सुरुवात पुण्यातील गोखले यांनी केली। ते जुन्या मंदिराचे अभ्यासक होते। त्यांनी मलंगगडावर मच्छिंद्रनाथांची समाधी असल्याचं हिंदू महासभेचे ठाण्याचे अध्यक्ष यांना सांगितलं। त्यांनी धर्मवीर आनंद दिघेंना सांगितलं आणि त्यानंतर कल्याणमधील देशमुख आणि आनंद दिघे यांनी मलंगगड मुक्त करण्याची मोहीम सुरू केली। त्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनीही कायम बळ दिलं। कैकाडे महाराजांनी दिघे साहेबांना धर्मवीर पदवीही दिली आणि त्यानंतर काही वर्षांनी मलंगगडावरती लाठीचार्ज झालेला आहे, पण त्या सुरुवातीपासूनच धर्मवीर ही पदवी त्यांना आहेच। म्हणजे ती लाठीचार्ज झाला म्हणून ते धर्मवीर झालेत असं नाही, ते सुरुवातीपासून धर्मवीर आहेत। 80च्या दशकात आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली चलो श्री मलंगगड अशा गजरात मोठ्या संख्येनं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मलंगगडावर एकत्र येण्यास सुरुवात केली। हिंदू मुस्लिम संघर्षही झाला। 87 सालापासून प्रत्येक माघी पौर्णिमेला मलंगगडावर जाऊन पूजा अर्चा आणि आरती करण्याचं दिघे यांनी सुरू केलं। त्यामुळे अनेक गुन्हे दाखल झाले, मात्र ही प्रथा आजही सुरू आहे। 1996 साली भाजप सेना युती सरकार असताना माघी पौर्णिमेच्या उत्सवाला तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उद्धव ठाकरे यांनीही उपस्थित राहून समर्थन दिलं होतं। आज मच्छिंद्रनाथांची समाधी आहे, तिथे हिंदूंचं लेपन होतं, शेंदूर लेपन होतं, आरती होते। शिंदे साहेबांच्या म्हणजे आज सुद्धा शिंदे साहेबांच्या हातून आरती होते तिथे। हे कशाचं प्रतीक आहे? हे तर हिंदूंचं प्रतीक आहे, आरती होणं हे हिंदूंचं प्रतीक आहे। मग त्यांनी हक्क सांगणं हा चुकीचाच आहे। म्हणून मी आत्ताच्या गव्हर्नमेंटला आवाहन करतो की त्यांनी, देवेंद्र फडणवीसांना आवाहन करतो, शिंदे साहेबांना आवाहन करतो की त्यांनी निर्णय द्यावा, ताबडतोब निर्णय द्यावा। व ते कशाची वाट बघतात? आनंद दिघे यांच्या निधनानंतर मलंगगड मुक्ती लढा अजूनही सुरू आहे। सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या लढ्याची पुढील न्यायप्रविष्ट कारवाई सुरू आहे। 87-88 साल असेल ते आणि त्या ठिकाणी मग कल्याणचे दिनेश देशमुख असतील, अनेक त्यावेळेस होते। त्यांना हाताशी घेऊन आणि कुठलंही आंदोलन करायचं असेल तर टेमी नाका हा त्यांचा हे असतं। त्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्ते सगळे एकत्र होतो। हेमंत पवार असतील, सुधीर कोकाटे असतील, मी आहे आणि अनेक कार्यकर्ते। आता शिंदेसाहेब त्यावेळेस शाखा प्रमुख होते किसननगरचे, म्हणजे असे अनेक शाखा प्रमुख आणि कार्यकर्ते, शिवसैनिक हे सगळे आम्ही त्या ठिकाणी माघी पौर्णिमेला आदल्या रात्री आम्ही तिकडे जायचो। तिकडे जानेवारी महिन्यात मलंगगडच्या अखंड हरिनाम सप्ताहात त्यावेळी मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हजर होते। त्यांनी भाविकांची भावना पूर्ण करू असं आश्वासनही दिलं होतं। मी आपल्याला एवढंच सांगतो, काही गोष्टी आपण जाहीरपणे बोलू शकत नाही, पण आपल्या मनातल्या भावना मलंगगड मुक्तीच्या बद्दल आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय हा एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही। गुरु आनंद दिघेंनी सुरू केलेला दुर्गाडी आणि मलंगगड मुक्तीचा लढा शिष्य एकनाथ शिंदे पूर्णत्वाला नेतील अशी आशा भाविक करतायत। सुरेश काटेसह अक्षय भाटकर, ABP माझा, कल्याण। ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.